याच प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिलेली आहे। आपण पाहतोय त्यांच्याच डिपार्टमेंटमधील एका लिपिकाने 35,000ची लाच घेतलेली आहे आणि हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय। ही बातमी साम टीव्हीने लावून धरलेली आहे। त्यानंतर नरहरी झिरवळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर येते। कोणालाही पाठीशी घालणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। ते आपल्याकडे क्लर्क म्हणून काम करतात आणि त्यांना सुनावणी वगैरे त्याचे पेपर वगैरे जे काय असतात ते बनवण्याचं काम ते करतात आणि त्यांच्याकडून हा प्रकार झालाय त्याला कुठेही आपण पाठीशी घालणार नाही आणि शासकीय किंवा जे कायदेशीर बाब असेल त्याचं त्याला जाब द्यावा लागेल। एक आहे, जर खरंच माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन। ज्याने केलं त्याला तर त्याची सजा लगेच भोगावी लागते। त्याच्यातून काही निष्पन्न निघालं तर माझ्यापर्यंत जर जबाबदारी आली तर मी राजीनामा देईन। याच प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिलेली आहे। आपण पाहतोय त्यांच्याच डिपार्टमेंटमधील एका लिपिकाने 35,000ची लाच घेतलेली आहे आणि हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय। ही बातमी साम टीव्हीने लावून धरलेली आहे। त्यानंतर नरहरी झिरवळ यांची पहिली प्रतिक्रिया समोर येते। कोणालाही पाठीशी घालणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। ते आपल्याकडे क्लर्क म्हणून काम करतात आणि त्यांना सुनावणी वगैरे त्याचे पेपर वगैरे जे काय असतात ते बनवण्याचं काम ते करतात आणि त्यांच्याकडून हा प्रकार झालाय त्याला कुठेही आपण पाठीशी घालणार नाही आणि शासकीय किंवा जे कायदेशीर बाब असेल त्याचं त्याला जाब द्यावा लागेल। एक आहे, जर खरंच माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन। ज्याने केलं त्याला तर त्याची सजा लगेच भोगावी लागते। त्याच्यातून काही निष्पन्न निघालं तर माझ्यापर्यंत जर जबाबदारी आली तर मी राजीनामा देईन। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।